Now, dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, I want to take you to Numbers chapter 20 this evening. आज सायंकाळी मला तुम्हाला गणनाच्या 20व्या अध्यायामध्ये न्यायचं आहे. Sorry, 22. क्षमा करा, गणना 22वा अध्याय And the 9th verse. 9वं वचन. God came unto Balaam नंतर देवाने बलामाकडे and येऊन, said, What men are these with you? तुझ्या बरोबर असलेली ही माणसे कोण And आहेत? Balaam said unto God, बलामाने देवाला उत्तर दिले, Balak, the son of Zippor, king of Moab, hath sent to me, saying, मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवला आहे की, Behold, there is a people come out of Egypt which covereth the face of the earth. पहा, मिस्र देशातून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. Come now. तर आता तू येऊन Curse me them. माझ्या करता त्यांना शाप दे. Peradventure I shall be able to overcome them and drive them out. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल. And God said unto Balaam, देव बलामास म्हणाला, Thou shalt not go with them, तू त्यांच्या बरोबर जाऊ नको thou shalt not curse the people, व त्या लोकांना शाप देऊ for नकोस, they are blessed. कारण ते आशीर्वादित लोक And आहेत. Balaam rose up in the morning and said unto the princes of Balak, सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, Get you into your land, आपल्या देशात परत जा, for the Lord refuseth to give me leave कारण to तुमच्या go with बरोबर you. यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे. And the princes of Moab rose up and they went unto Balak and said, Balaam refuseth to come with us. तेव्हा मोवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, बलाम आमच्या बरोबर येण्यास कबूल नाही. Now, here येथे आपण असं पाहतो, is a prophet by the name of Balaam. येथे बलाम नावाचा एक संदेष्टा आपण पाहतो. And the king wanted to give him a very special assignment accompanied with a lot of monetary and other benefits. राजाला त्याला एक विशेष कामगिरी सोपवून द्यायची होती आणि त्या कामगिरीच्या मोबदल्यात त्याला काहीतरी फायदे मिळणार होते. Now the Bible describes this man as one who greedily went after this assignment. आणि बायबल या माणसाचं असं वर्णन करतं की हा माणूस या कामगिरीच्या मागे एका हवेने गेला. In fact, the Bible warns us that we should not be such people. आणि खरं पाहता आपल्यामध्ये हाव असू नये असा बायबल आपल्याला इशारा देतं. Now, my dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, have you ever searched your heart what it is that keeps you from bringing forth fruit for God's glory? तुम्ही देवाच्या गौरवाकरता फळे देऊ नयेत म्हणून तुम्हाला अटकाव करणाऱ्या गोष्टी कधी तुम्ही तुमच्या अंतःकरणात तपासून पाहिल्या आहेत काय? In this is my Father glorified, that ye bring forth much तुम्ही fruit. विपुल फळे दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. Much fruit. विपुल फळे दिल्याने असं म्हटलं आहे. Now, आता when you look back upon your life, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाकडे मागे वळून पाहता, there are patches, whole stretches of time when you were barren, fruitless. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की तुमच्या आयुष्याची कैक वर्षे तुम्ही फलहीन होता. There is a time of preparation. लक्षात घ्या, तयारीचा एक समय असतो. Unfortunately, many people in this आणि fellowship दुर्दैवाने या फेलोशिप मधील अनेक लोक do not pay much attention to that time of preparation. ते त्या तयारीच्या समयाकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. One reason, तयारी करण्यामागे एक कारण आहे. revival has carried us forward in a mighty wave. पहा, संजीवन आपल्याला एका मोठ्या लाटेप्रमाणे पुढे घेऊन आला आहे. And we forget that the Lord Jesus himself for 30 years was silent.
and preparing himself. आणि आपण हे विसरून जातो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः 30 वर्ष अगदी शांत होता आणि तो स्वतःची तयारी करत होता. Likewise, आणि त्याचप्रमाणे that he trained his disciples for 3 years. त्याने त्याच्या शिष्यांना 3 वर्षे प्रशिक्षण दिलं. Likewise, आणि त्याचप्रमाणे that Paul needed a time in Arabia learning the things of God. पौलाने देखील 3 वर्ष अरबस्थानामध्ये देवाच्या गोष्टी शिकण्यामध्ये वेळ घालवला. Now, आता when you start your Christian life that way, or service that way, जेव्हा तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनाला किंवा सेवेला त्या प्रकारे आरंभ करता, there are some inherent dangers. तेव्हा त्याला जोडूनच काही धोके देखील येतात. One, पहिला धोका म्हणजे pride. गर्व. I've seen people who did great things for God मी असं पाहिलं आहे की ज्या लोकांनी देवाकरता महान गोष्टी केल्या suddenly disappear. ते एकाएकी नाहीसे झाले. Well, my dear people, ठीक आहे माझ्या प्रिय मित्रांनो, you and I must realize that we are under authority. तुम्हाला आणि मला हे समजून आलं पाहिजे की आपण एका अधिकाराखाली आहोत. You know, especially when you have a lot of money to buy a ticket in a ship like Jonah, आणि विशेष करून योनासारखं तुमच्याकडे त्या महागड्या जहाजाचं तिकीट काढण्या एवढे बक्कळ पैसे असतील the तेव्हा possibility is that you will run in the wrong direction. तेव्हा हीच शक्यता आहे की तुम्ही चुकीच्या मार्गाने पळून जाल. If you are in the happy position of not having money, आणि जेव्हा तुम्ही आपणाजवळ पैसे नसणाऱ्या आनंदी स्थितीमध्ये असता, you will go to God and say, "Oh God, what is your will? तेव्हा तुम्ही देवाकडे जाल आणि म्हणाल की देवा तुझी इच्छा काय आहे? Do you want me to undertake this journey at all?" तुझी इच्छा आहे का की मी हा प्रवास अगदी करावाच काय? If so, you're able to provide the आणि ticket. जर तुझी इच्छा असेल तर तू मला त्याचं तिकीट पुरवून देशील. Now, if you don't want me to go, I dare not go. आणि जर तुझी इच्छा नसेल तर मी जाण्याचं धाडस करू नये. See, it makes life much more simple. पहा असं करण्याने आपलं जीवन अगदी सोपं होऊन जातं. But some of you are headed to big jobs. पण तुम्हापैकी अनेक जण मोठ्या पगारांच्या नोकऱ्यांकडे वळतात. Some of you have left this simplicity which is in Christ miles and miles behind आणि you. तुम्हापैकी काही जणांनी ख्रिस्तामध्ये असलेला साधेपणा अगदी मैलोन मैल मागे सोडला आहे. See, in a final year class of engineering, medical, or any other professional college, पहा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यावसायिक कोर्सच्या शेवटच्या वर्षामध्ये what are they talking? ते काय बोलतात? Oh, they're talking of jobs, they're talking of big pay scales, ते मोठमोठ्या नोकऱ्यांबाबत, मोठमोठ्या पगारांबाबत बोलतात. they're talking about green cards, आणि ग्रीन कार्ड बाबत बोलतात. they're talking about marrying fellows who are plunged in Arab oil or आणि something. अरब देशातील तेलामध्ये बुडलेल्या व्यक्ती बरोबर किंवा इतर श्रीमंत व्यक्ती बरोबर लग्न करण्याबाबत बोलतात. But it is all money. त्यांच्या बोलण्याचं सार हे केवळ पैसाच असतो. Now, my dear friend, आता माझ्या प्रिय मित्रांनो, your ceiling is so low. पहा तुमचं छत हे खूपच खाली आहे. If you look at the headquarters ceiling, it's higher than this. 50 feet. आणि जर तुम्ही मुख्य केंद्राचं छत बघितलं तर ते खूप उंच आहे, 50 फुटाचं आहे. I like high ceiling. आणि मला उंच छत आवडतं. And the sky is the जणू limit. काय आकाशच मर्यादा आहे. When your trust is in Jesus. जेव्हा तुमचा भरोसा येशूवरती असतो तेव्हा. But पण when your trust is in money, जेव्हा तुमचा भरोसा पैशावरती असतो, you're not going to get anywhere. अशाने तुमचं काहीच होणार नाही. Yes, it's your goal to build a house. जर तुमचं ध्येय केवळ घर बांधणं एवढं असेल, It's your goal to build a house. It is a goal to buy a car. It's a goal to splurge. जर केवळ घर बांधणं, कार विकत घेणं आणि स्वतःला सोन्याने मळवून स्वतःचं प्रदर्शन करणं एवढंच तुमचं ध्येय असेल, And you will perish and burn in those things. तर तुम्ही त्याच गोष्टीमध्ये भस्म होऊन तुमचा नाश होऊन जाईल. Seek you
first the kingdom of God प्रथम देवाचं राज्य and his आणि righteousness, त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा, and all these things will be added unto you. मग त्याबरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवण्यात येतील. Are you doing that? तुम्ही ते करत आहात काय? Have you learnt that first lesson? तो अगदी पहिला धडा तुम्ही शिकला आहात काय? Otherwise your religion is eyewash. नाहीतर तुमचं धर्माचरण हे केवळ ढोंग आहे. There are other kinds of washes, but I won't mention them here. आणि इतरही अनेक प्रकारचे ढोंग आहेत, पण त्यांचा उल्लेख आता मी करणार नाही. पण Look at this prophet. या संदेष्टाकडे पहा. He is proceeding on his donkey. तो आपल्या गाढवीवर बसून निघाला. Just look at that chapter again. आपण त्या अध्यायाकडे पुन्हा एक वार पाहूया. 22nd chapter of Numbers. गणनाचा 22वा अध्याय. He smote his ass. त्याने आपल्या गाढवीला मारलं. Why? का बरं? 23rd verse. 23वं वचन. The ass saw the angel त्या गाढवीने परमेश्वराचा दूत पाहिला standing in the way, आणि तो त्यांच्या वाटेत उभा होता and his sword drawn in his hand. आणि त्याच्या हाती उपसलेली तलवार होती. And the ass turned aside out of the तेव्हा way ती गाढवी वाट सोडून and went into the field. शेतात शिरली. And Balaam smote the ass. तिला वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले. Look at that. हे लक्षात घ्या. The ass saw the angel of the Lord. गाढवीने परमेश्वराचा दूत पाहिला. May God raise up donkeys like आणि this, देवाने अशा प्रकारची अनेक गाढवं उभी करावीत. because कारण today prophets are not able to see. आजकाल संदेश ते पाहू शकत नाहीत. You know, everything is revolves around money. आणि सगळ्या गोष्टी जणू काय पैशा भोवती फिरतात. And आणि how can you see heavenly visitors? आणि मग अशाने तुम्ही स्वर्गीय पाहुणे कसे काय पाहू शकाल? I have told you already मी तुम्हाला ते अगोदरच सांगितलं आहे that my father believed in a higher communion. की माझे वडील हे एका उच्च प्रकारच्या सहभागितेवरती विश्वास ठेवणारे होते. I believe in the communion of saints. They say in the आणि creed. मतांगीकारामध्ये असं म्हटलं आहे की मी संतांच्या सहभागितेवरती विश्वास ठेवतो. Now, आता maybe the writers of the creed did not have a very comprehensive view of this. कदाचित मतांगीकाराच्या लेखकांनी याचं व्यापक असं अवलोकन केलं नसावं. But पण heaven and earth must merge at the cross. स्वर्ग आणि पृथ्वीचा मेळ वधस्तंभापाशी व्हायला हवा. Because कारण everything about the Christian life is supernatural. ख्रिस्ती जीवनाबाबतची प्रत्येक गोष्ट ही आधी भौतिक आहे. Just like the birth, life, and resurrection, death and resurrection of Jesus. येशू ख्रिस्ताचा जन्म, जीवन, मरण आणि पुनरुत्थानाप्रमाणे Everything about a Christian is supernatural. ख्रिस्ती व्यक्तीबाबतची प्रत्येक गोष्ट ही आधी भौतिक आहे. We are in the world, but we are not of the world. आपण ह्या जगामध्ये आहोत, पण आपण ह्या जगाचे नाहीत. But पण what do we see today? आपण आजकाल काय पाहतो? Oh, we see a hankering after the world. आपण जगाबाबतची उत्सुकता पाहतो. Cheap imitators. अनुकरण करणारे. You know, Christian boys and girls are not exactly Hollywood, Bollywood material. पहा, ख्रिस्ती मुलं आणि मुली हॉलिवूड आणि बॉलिवूडचं अगदी मूर्त स्वरूप जरी नसले, But they are cheap imitation. पण ते त्यांचं अनुकरण करणारे आहेत. You know, putting on airs. Anybody can put on airs. Every peacock puts on airs. इतरांना आपल्याकडे प्रभावित करणं, अगदी कोणीही आपल्याकडे इतरांना प्रभावित करू शकतं. But what did Jesus पण say? येशू काय म्हणाला? Learn of me, माझ्याकडून शिका, for I am meek and lowly in heart, कारण मी मनाचा सौम्य आणि दीन आहे. and ye shall find rest unto your soul. आणि तुमच्या जीवाला विसावा प्राप्त होईल. Do you know what rest there is in meekness? सौम्यतेमध्ये काय विसावा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? Anything that people say about you bounces off. आणि मग लोक तुमच्या बाबत काही का म्हणे ना, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत.
All the barbs and darts that they seek to plunge into you, आणि ज्या सगळ्या टीका आणि टिप्पण्या लोक तुमच्याकडे फेकतात they just fly off. त्या तुम्हाला कुठल्याही इजा न करता अगदी विरून जातात. I say this is a free world, at least to some extent. आणि हे अगदी एका ठराविक पातळीपर्यंत एक मुक्त जग आहे. Anybody can say anything about anyone. कोणीही कोणाबाबत काहीही बोलू शकतं. Let them say it. आणि मग त्यांना ते बोलू द्या. Let them abuse तुमच्या you. बाबत वाईट बोलू द्या. Let them slander you. तुमच्या बाबत चहाडे करू द्या. It won't hurt त्याची you. इजा तुम्हाला होणार नाही. Learn of me, माझ्याकडून शिका, for I am meek and lowly in heart. कारण मी मनाचा सौम्य व दीन आहे. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, this prophet could not see. लक्षात घ्या, हा संदेष्टा परमेश्वराचा दूत पाहू शकला नाही. Can you see eternal things? तुम्ही सार्वकालिक गोष्टी पाहू शकता काय? All right, I don't like these columns, I don't like columns standing between people. आणि मला हॉलमध्ये अशा लोकांच्या मध्ये खांब आवडत नाहीत. Now in all big churches you will see a row of big columns. That's the old आणि construction. मोठमोठ्या चर्चच्या जुन्या बांधकामामध्ये तुम्हाला असे रांगेत खांब आढळतात. But I like to remove every column, आणि मला या इमारतीमध्ये कुठलेही खांब नसलेलं आवडतं. which makes a building very much more expensive. आणि असे खांब नसलेले हॉल बांधण्याकरता खूपच खर्च येतो. But पण you see, friends, पहा मित्रांनो, लक्षात घ्या, between you and the Lord तुमच्यामध्ये आणि प्रभूमध्ये comes another vision. कुठली तरी गोष्ट आड येते. Some columns stand. कुठले तरी खांब उभे राहतात. Some foolish image stands. कुठली तरी मूर्खपणाची मूर्ती उभी राहते. Maybe the television screen stands. कदाचित देवाच्या आणि तुमच्या आड टीव्हीचा पडदा असेल. I don't know what. मला माहिती नाही काय असेल. What is it that blinds you? तुम्हाला कुठली गोष्ट आंधळी करते हे मला ठाऊक नाही. We walk very much by sight today. आजकाल आपण अधिकतः जसं डोळ्यांना दिसतं त्याप्रमाणेच चालतो. We don't walk by faith. आपण विश्वासाने चालत नाहीत. 3 times this happened. पहा, हे असं 3 वेळा घडलं. The donkey saw, गाढवीने दूध पाहिला, but पण the prophet did not see. संदेष्टाने दूध पाहिला नाही. 31st verse. 31व वचन. Then the Lord opened the eyes of Balaam, तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले and he saw the angel of the Lord standing in the way, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन and his sword drawn in his hand. वाटेत उभा आहे हे पाहून He bowed down his head and fell flat on his face, not on his back. ते पाहून बलाम पाठीमागे पडला नाही, तर त्याने त्याला Do you see लोटांगण this, घातले. my dear friend? माझ्या मित्रांनो, तुमच्या लक्षात हे येतंय का? And God said, the angel of the Lord आणि said, परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, why did you smite your ass 3 times? तू 3 वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? I went out to withstand you, पहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, because your way is perverse before me. कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. And the ass saw me. आणि मला पाहून गाढवी, Look at this. याकडे पहा, The ass saw me, गाढवीने मला पाहिले, but you did not see. पण तू मला पाहिले नाही. The ass saved you. गाढवीने तुला वाचवले. If it were not for your आणि ass, जर ती बाजूला हटली नसती, you would have been slain by me. तर खात्रीने आजच मी तुला मारून टाकले असते. My dear friend, माझ्या मित्रांनो, oh, many a prophet comes to this unhappy situation. अनेक संदेष्टे अशा प्रकारच्या दुःख स्थितीमध्ये आले आहेत. But पण you and I dare not be blind. तुम्ही आणि मी आंधळे होऊ नये. Our eyes need to be open. आपले नेत्र उघडण्याची गरज आहे. Now I must send you home. आता मी तुम्हाला घरी पाठवायला हवं. So I come to the closing of my message. त्यामुळे आता मी माझ्या संदेशाच्या शेवटाकडे येतो. When he finally tries to curse these people, जेव्हा सरते शेवटी त्याने या लोकांना शाप देण्याचा प्रयत्न केला, then only blessing comes out of his mouth. त्याच्या मुखातून केवळ आशीर्वादच बाहेर पडले. Let us look at the 23rd chapter and the 19th verse. आपण 23वा अध्याय आणि 19वा वचन पाहूया.
God is not a man that he should lie, देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, neither the Son of Man that he should repent. तो काही मानपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. Has he said, दिलेले वचन and shall he not do it? तो पाळणार नाही काय? Has he spoken, दिलेला शब्द and shall he not make it good? तो पुरा करणार नाही काय? Behold, पहा, I have received commandment to bless. आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे. He has blessed, त्याने आशीर्वादच दिला आहे, and I cannot reverse it. तो मला मागे घेता येत नाही. He has not beheld iniquity in Jacob, त्याने याकोबात अनिती पाहिली नाही, and the shout of a king is among them. राजघोष त्याच्यामध्ये होत आहे. Look at this. याकडे पहा, Here is this man with an assignment from the king to curse God's people. येथे राजाने या माणसाला देवाच्या लोकांना शाप देण्याची कामगिरी दिली होती. But what does he hear? पण तो काय ऐकतो? The shout of the king is in the camp. छावणीमध्ये राजघोष होत आहे. I don't know how many weeping, moaning, murmuring people there are here. आज येथे किती रडणारे, शोक करणारे लोक आहेत मला माहिती नाही. Will you open your ears? तुम्ही तुमचे कान उघडाल काय? Will you hear the shout of the king? तुम्ही राजघोष ऐकाल काय? The shout of the king is in the camp, छावणीमध्ये राजघोष होत आहे and he has blessed, आणि त्याने आशीर्वाद दिला आहे and no man can reverse it. आणि तो कोणालाही मागे घेता येणार नाही. Let us pray. प्रार्थना करूया, Let us pray. प्रार्थना करूया. Tell God in your आपल्या heart, अंतकरणातून देवाला सांगा, Lord, I want a blessing which no man can प्रभू reverse. कुठल्याही माणसाला मागे घेता येणार नाहीत असे आशीर्वाद मला हवे आहेत. No man can stop. असे आशीर्वाद की जो कोणीही थांबू शकत नाही. I want to hear the triumphant voice and shout of the king, मला राजाची विजयी घोषणा आणि आरोळी ऐकायची आहे, lifting my की ती soul, माझ्या जीवाला उचलणारी असेल, dispelling my fears. माझं भय घालून देणारी असेल. I want to hear the shout of the king. मला राजघोष ऐकायचा आहे. I want my eyes open. माझे डोळे उघडावेत अशी माझी इच्छा आहे. I ogle gold. I look at gold. मी सोन्याकडे पाहतो, I look at the things of the मी world. जगाच्या गोष्टीकडे पाहतो I am enraptured by these, fascinated by these आणि मी things. या जगाच्या गोष्टींनी अगदी मोहित झालो आहे. Oh Lord, हे प्रभू, what kind of imitator am I? प्रभू मी कुठल्या प्रकारचं अनुकरण करणार आहे? I want to have the victory of my Savior. मला माझ्या तारणाऱ्याचा विजय हवा आहे. The shout of the king in my मला heart. माझ्या अंतकरणामध्ये राजघोष हवा आहे. Wherever I प्रभू go, मी जिथे कुठे जाईन, He has made me more than त्याने conqueror. त्या त्या ठिकाणी मला विजय मिळवणाऱ्यापेक्षा अधिक केलं आहे. The shout of the king. राजघोष. Oh Lord, हे प्रभू, bring it into our home. प्रभू राजघोष आमच्या घरामध्ये घेऊन ये And let there be no witchcraft in आणि Jacob. मग याकोबावरती कुठला जादूटोना चालणार नाही. No fears, no demons, no कुठल्या darkness. प्रकारचं भय नाही, भूत नाही, अंधकार नाही. Hear our humble prayer. आमची नम्र प्रार्थना तू ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.